हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज सकाळ सकाळी आमची खूप मोठी फजिती होणार होती, म्हणजे झालीच असं म्हणू शकतो। कारण माझ्या मिस्टरांचे फ्रेंड येणार होते आज आणि फ्रेंडची फॅमिली पण येणार होते, एक 5-7 जण येणार होते। तर आम्ही आईने आणि मी म्हणजे सगळं ऑलमोस्ट रेडी करून ठेवलं होतं, जसं की कणिक मळून रेडी आहे, म्हणजे भाजीसाठी डाळ भात सगळं बनवून रेडी आहे। आणि अचानक त्यांचं कॅन्सल झालेलं आहे, तर आता काय करायचं समजत नाहीये। कारण खूप सारं कणिक मळून ठेवली होती, भात पण खूप एवढा सगळ्यांचा म्हटलं खूप झालं होतं। तर तुम्हाला दाखवते आता। इथं कणिक बघू शकता तुम्ही, कणिक एवढी सारी मळून ठेवलेली आहे। त्याच्यानंतर हे वाटाणे इथं उकडून ठेवलेले आहेत भाजीसाठी। डाळ भात इथं रेडी आहे, दही लावलं होतं, हे बघा डाळ। आणि हा एक कुकरचा खालचा भात आहे हा, आणि जो दुसरा 2 लावले होते त्यातले एक आता फोडणी आई घालत आहेत, नाश्त्याला भात बनवत आहेत त्याचा। तुम्ही आमचा फोडणीचा भात आईने बनवून तयार केलेला आहे। कारण खूप 2 डबे होते भाताचे, एवढे तर काय जेवणात संपणार नाहीत, संध्याकाळपर्यंत सुद्धा नाही जमणार। तर मग नाश्त्यालाच थोडा फोडणीचा भात बनवला। कोणाकोणाला आवडतो, आमच्यात तर सगळ्यांनाच आवडतो भात, सगळ्यांनाच आवडतो, खूप आवडीने खातात सगळे। काय करताय हो? वाटाण्याची भाजी। वाटाण्याची भाजी करताय? आधी वाटाणे आपण उकडून घेतलं होतं, आता त्याला फक्त फोडणी टाकतो। अच्छा, झाले का? हे बघा, असं झणझणीत लाल लाल अशी कोल्हापुरी कडक चमचमीत लाल लाल। वा, खूप छान दिसत आहे। ही कोणासाठी? ही निरंजन पाटलासाठी, त्यांच्यासाठी बनवली। आपण आपल्यासाठी असं आहे, दुसरं आहे आज नॉनव्हेज संडे स्पेशल, आज धमाका आहे। हे बघा, इथं रक्ती गरम पाण्यानं जरा धुवून घेत आहे, ती तिच्या पद्धतीने करते। हे बघा, धुवून का घ्यायचं, कारण ते जरा केस वगैरे असतात ते जातात त्यातले। ही आहेत वजडी म्हणतात त्याला, किंवा आतडी कोतळा म्हणतात त्याला, खायला खूप टेस्टी लागतो। आता ह्याला गरम पाण्यानं धुवून घ्यायचं आपल्याला। हे बघा, असं गरम पाण्यानं धुवून घेत आहे, कारण ते पूर्ण स्वच्छ होतं। 2-3 वेळा धुवायचं, एकदाच नाही, 2-4 वेळा धुवायचं गरम पाण्यानं। हे आता गरम पाण्यातून एक 3-4 मिनिटं उकळी काढून घ्यायचे, जेणेकरून त्याचा वास थोडा कमी होईल। आपण रक्ती कशी बनवायची ते बघत आहोत। आता ह्या रक्तीमध्ये आई थोडी अर्धा चम्मच हळद टाकत आहेत, त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं, हे बघा मीठ टाकलेलं आहे। नंतर त्यामध्ये थोडीशी चटणी, लाल तिखट, आणि त्याला आता हाताने कुस्करून घ्यायचं आहे। हे बघा कशा पद्धतीने, हे बघा। तर आता इथं रक्ती फोडणी टाकायची आहे, तर त्यासाठी एक 3 ते 4 चमचे तेल त्यामध्ये ऍड केलेलं आहे। आणि यामध्ये आता जिरा मोहरी थोडीशी ऍड करायची, जास्त नाही, थोडी ऍड करून मग कांदा आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। बघू शकता आता त्यामध्ये कांदा टाकलेला आहे, एक 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। आणि कांदा व्यवस्थित भाजून मग आपल्याला जे मिश्रण आहे, म्हणजे रक्तीमध्ये आपण हळद तिखट मीठ सगळं ऍड केलेलं, ते आपल्याला ह्यामध्ये टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। जास्त मसाला ह्यामध्ये नाही टाकायचा, कारण जास्त मसाला टाकला तर मग त्याची टेस्ट ओरिजिनल आहे ती नाही राहत, म्हणजे इतकं खायला छान नाही लागत। आम्हाला तरी मसालेदार नाहीच आवडत, आणि रक्तीमध्ये तर स्पेशली नाहीच नाही, त्यामध्ये मसाला घातल्याने ते इतकं चांगलं नाही लागत। त्यामुळे सिंपल चटणी मीठ हळद एवढंच टाकायचं। ते सगळं मिश्रण घातलेलं आहे कांदा भाजल्यानंतर। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून एक 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजतं ते प्रॉपर। हे बघा, इथं रक्ती आपली ऑलमोस्ट बनून तयार आहे, चांगली मस्त शिजलेली आहे। आता थोडीशी त्याच्यावरून वरून कोथिंबीर टाकलेली आहे, बघू शकता। रक्ती बनवून आता तयार आहे। आता जी भजडी आहे, आतडी कोतळा, तो बनवायचा। तर इथे आम्ही एक छोटासा तुकडा खोबऱ्याचा, सुकं खोबरं, 4 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं आणि धनेजिरे पावडर टाकलेले, ह्याचं आता बारीक मिश्रण करून घेणार आहे। तर इथं बघा, ते पाण्यातून आपण एक उकळी काढून घेतलं, त्याच्यानंतर छोटे छोटे असे बारीक पीसेस केलेले आहेत, म्हणजे त्याला जो मसाला असेल आपला किंवा चटणी मीठ असेल ते व्यवस्थित लागेल। आणि आता आपण ह्याला आता फोडणी घालून घ्यायची।
आता वजडी बनवायला स्टार्ट केले. तर आता एक 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे, बघू शकता. बघा इथं 4 चमचे तेल टाकलेलं आहे, कारण नॉनव्हेजला जरा जास्त तेल लागतं, म्हणजे छान लागतं तेल टाकल्यावर. तेल गरम झाल्यावर आता आपल्याला त्यामध्ये मोहरी आणि जिरे आहेत ते अर्धा चमचा टाकले, जास्त नाही, बघू शकता तुम्ही अर्धा चमचाच त्यामध्ये टाकलेला आहे. आता आपल्याला त्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे. बघा त्यामध्ये इथे पण आम्ही 2 ते 3 मीडियम साईजचे छोटे छोटे कांदे मीडियम साईजचे ते बारीक कट करून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित ब्राऊन कलरवर येऊपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रक्ती बनवून झाले, आता वजडी पण बनवायची चालू आहे. बघा इथं आपला कांदा भाजून झालेला आहे. आता टोमॅटो ऍड करत आहे, त्यामध्ये 1 टोमॅटो ऍड केलेला आहे. बघा आता थोडंसं आपल्या चवीपुरतं मीठ आम्ही टोमॅटो घातल्यानंतर ऍड केलेलं आहे, कारण टोमॅटो पटकन शिजतो, विरघळतो त्यामध्ये. कोणाकोणाला आवडते रक्ती वजडी किंवा नॉनव्हेजचे प्रकार ते पण कमेंट्समध्ये सांगा. कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे. तर आपण जे वाटप काढलं होतं ते आता ऍड करायचं आपल्याला. थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. ह्यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि धने आणि जिऱ्याची पूड बघू शकता तुम्ही. आणि आता ह्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. सगळं व्यवस्थित मिक्स करून, म्हणजे व्यवस्थित जरा शिजू द्यायचं त्याला. तेलामध्ये सगळं व्यवस्थित भाजलं गेले, वास खूप छान येतोय त्याचा पण. आता त्यामध्ये लाल तिखट ऍड करायचंय, बघू शकता तुम्ही. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट. तर इथं आम्ही कोल्हापुरी जी चटणी आहे ती यूज केलेली आहे. चटणी तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर वजडी आहे जी आपली आतडी कोतळ्या ते सगळं त्यामध्ये ऍड करून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जी चटणी किंवा आपला जो मसाला आहे सगळीकडे लागेल इक्वली. आता बघा थोडंसं जे पाणी आपण त्यामध्ये ऍड करायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल. जास्त नाही, एक वाटी पाणी ऍड केलेलं आहे त्यामध्ये. आणि आता परत सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ते 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आतल्यात ते व्यवस्थित पाण्यामध्ये शिजेल आणि जो मसाला आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागेल. आता त्यामध्ये पाणी घातलं आणि कोथिंबीर वरून थोडीशी टाकलेली आहे, कारण त्यांनी फ्लेवर खूप छान येतो. आणि थोडी आपण नंतर झाल्यानंतर टाकणार आहे. अगं झालं का नाही शो? किती उशीर, भुका लागल्यात की? झालं बघा आता. पण झाला आणि झालेलंच आहे बऱ्यापैकी, बघू शकता. आई झाले का नाही का? झालं, हलवा लागेल बा. अरे वा, वास घमघमीत आला की. होय काय? विषय घरभर वास सुटलाय. ऐशो अजून किती वेळ? भुका लागल्यात का? 10 मिनिटं. रक्ती पण झाले ना? झाले. ओके बॉस, आवरा. चला तर बघूया आपलं झालं नाही का नाही वजडी. वाव, हे बघा तोंडाला पाणी सुटलं का नाही तुमच्या? कसं दिसतंय? झणझणीत असल कोल्हापुरी पद्धतीने बनवलेलं आपलं हे वजडी. तर चला, कोणाकोणाला आवडते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आम्ही मारतो ताव याच्यावर. इथं सगळे असे जेवायला बसलेत, विचारूया आपण कशी झाल्या. 1 नंबर झालं वजडी. तुम्ही पण ट्राय करा, खूप लागतंय. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नंबर 1 ऑप्शन आहे. मी आता खाऊन सांगते तुम्हाला कशी झाली वजडी. मस्त झाले. तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करून बघा, खूप म्हणजे खूप छान लागते. तर चला पटपट आम्ही जेवून घेतो. तर परत भेटू एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.